पुरस्कार वितरण समारंभासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर माधव कुमठेकर, स्थापत्य विभाग प्रमुख, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड, शिक्षण मंडळ कराडचे सचिव माननीय श्री शेखरजी देशपांडे, जॉईंट सेक्रेटरी माननीय राजेंद्र लाटकर, सर्व काउन्सिल सदस्य, आजचे सर्व मान्यवर पुरस्कारार्थी आणि त्यांचे स्वकीय, आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। लोकमान्य टिळकांच्या धीरोदात्त व्यक्तिमत्वाच्या आदर्शाचे तंतोतंत पालन करून भारतीय शिक्षण विचार धर्म जागृतीच्या माध्यमातून सातत्याने जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणारी संस्था म्हणजे शिक्षण मंडळ कराड। या संस्थेची शतकपूर्ती झाली आहे। याही पेक्षा या संस्थेने सातारा जिल्ह्याला दिलेले शैक्षणिक योगदान हीच आमच्या संस्थेची ओळख ठरलेली आहे। अशा आमच्या संस्थेचे सचिव माननीय श्री चंद्रशेखर देशपांडे यांना या समारंभाचे प्रास्ताविक स्वागतपर मनोगत व्यक्त करतो। सर्व मान्यवर उपस्थितांना आजच्या शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पवित्र स्मृतीला आपण सर्वजण इथे जमलात, त्यांच्या वतीनं आणि शिक्षण मंडळाच्या वतीनं सर्वप्रथम मी अभिवादन करतो। गुरुगौरव पुरस्काराचा हा दुसरा भाग। खरं तर जसं चेअरमन साहेबांनी सांगितलं की गेल्या 88 सालापासून हे पुरस्कार आपले दरवर्षी गुरुपौर्णिमेला संपन्न होतो कार्यक्रम, पण गेल्या वर्षी देखील आणि यावर्षी देखील गुरुपौर्णिमेला कार्यक्रम घेण्यासारखी परिस्थिती नव्हती। त्यामुळं केवळ अनिच्छेने म्हणा किंवा अपधर्म म्हणून तो त्यावेळेला घेता नाही आला। त्यानंतरचा जवळच येणारा औचित्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन। आम्ही विचार केला की गुरुपौर्णिमा पुढच्या वर्षी अजून एक वर्षभर, कारण तोपर्यंत पुढच्या वर्षीचे पुरस्कार जाहीर होतील। आणि कसं होतं की एका कार्यक्रमामध्ये 11 पुरस्कार आहेत। जसं चेअरमन साहेबांनी सांगितलं की आपले दाते आहेत 11 की ज्यांनी निरनिराळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे प्राध्यापक असेल, प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, नाट्य क्षेत्र असेल, अशा निरनिराळ्या क्षेत्रांसाठी काही दात्यांकडून आपल्याला पुरस्कार देण्याची एक जबाबदारी संस्थेवरती त्यांनी दिलेली आहे। आणि हे पुरस्कार हे आम्ही उत्सव म्हणून न बघता एक जबाबदारी म्हणून स्वीकारली आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये निरनिराळ्या विभागामध्ये काम करणाऱ्या थोडं कमी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची दखल, त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल नोंद घेण्यासाठी या सगळ्या पुरस्कारदात्यांनी आमच्या संस्थेची निवड केली। हा आमच्या संस्थेप्रती असणारा सर्वांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी हे पुरस्कार आम्ही अखंड गेली 33 वर्ष दरवर्षी देत आहोत। हे त्याचं 34वं वर्ष। जसा 1 ऑगस्टला आपल्यापैकी खूप जणांना माहिती आहे संस्थेची ज्यांचा संपर्क आहे की शिक्षण मंडळाला 100 वर्ष पूर्ण झाली। 1 ऑगस्ट 1921 ते 1 ऑगस्ट 2021 तो देखील कार्यक्रम खूप मोठा, म्हणजे जसं चेअरमन साहेबांनी सांगितलं की 13,000 माजी विद्यार्थ्यांची आमच्याकडे नोंदणी झालेली आहे। माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, शिक्षक, आम्ही सर्व संस्थाचालक, संस्थेचे सगळे सभासद। शताब्दी हा फारच गुरुबकावलीची फुलासारखा एक असा दिवस आहे की फार कमी लोकांना आपल्या प्रिय संस्थेची शताब्दी साजरी करण्याचं भाग्य मिळतं। तर आम्ही सर्वजण त्या भाग्यवान लोकांपैकी आहोत आणि गेली 2-4 वर्ष शताब्दीचं नियोजन, शताब्दीला काय करायचं, प्रत्येक शाळांची जबाबदारी, विद्यार्थ्यांकडून काय करून घ्यायचं, संस्थाचालकांची, अशा अनेक प्रकारच्या चर्चा, बैठका, नियोजन, असे कागद अनेक रंगले। पण परमेश्वराची इच्छा कदाचित वेगळी होती की गेल्या वर्षभर शताब्दीचे उत्सवी कार्यक्रम काही साजरे करावेत अशी काही संधी आपल्याला मिळाली नाही। आता असं दिसतंय की कदाचित वातावरण थोडंसं निवळतंय,
अशीच जर परमेश्वराची कृपा आणि सगळ्यांची सजगता अशीच जर राहिली तर कदाचित वॅक्सिनेशनचाही वेग आपण वाढताना पाहतो. 6 महिन्यानंतर अजूनही वातावरण सुरळीत होईल आणि आम्ही सर्वजण अशी अजूनही आशा बाळगतो की 100व्या नाही पण 101व्या वर्षात का होईना आम्हाला शताब्दीचे उत्सवी कार्यक्रम करता येतील. आणि हे जे सगळे आमचे घटक आहेत माझी विद्यार्थी मुख्य करू, कारण शाळेत याची ओढ सगळ्यात जास्त असते शाळा सोडल्यानंतर. हा एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की शाळेत येताना कुठल्या कारणाने सुट्टी घेता येईल हे बघितलं जातं, पण शाळा संपल्यानंतर किंबहुना 50 उलटल्यानंतर पु ल देशपांडे खूपदा असं म्हणतात की जेव्हा पुढं कापायचं अंतर थोडं राहिलं तेव्हा मागवळून बघायची प्रवृत्ती जास्त असते. कदाचित 50 नंतर पुन्हा शाळेकडे येण्याची जी ओढ असते ती एवढी तीव्र असते की गेले वर्ष 2 वर्ष लाटकर साहेबांनी आमच्या यामध्ये खूप काम केलं. आम्ही म्हणत होतो की 100 वर्षात किती विद्यार्थी शाळेतून आपल्या बाहेर पडले असतील, पण जवळपास 13,000 म्हणजे 1955 आपण म्हणूया की हयात असण्याची जी शक्यता आहे 1955 नंतरचे जास्तीत जास्त 13,000 लोकांचे आमचा संपर्क झाला. सगळ्यांचे व्हर्च्युअल ॲड्रेसेस आमच्याकडे आहेत, सगळ्यांचे ईमेल आहेत, व्हॉट्सअप नंबर आहेत. त्यामुळं एक चांगली गोष्ट होणार आहे की आपण जे काही करू इच्छितोय करू घातलंय ते प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम या नवीन टेक्नॉलॉजीमुळे आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे आणि सर्वांना या निमित्तानं निमंत्रण द्यायचं, इथं बोलवायचं. आपल्यापैकी खूप जणांनी रौप्य महोत्सव कदाचित नसेल पण सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव, अमृत महोत्सवाचे कार्यक्रम पाहिले, जे भाग्यवान आहेत त्यात त्यांनी भागही घेतलेला आहे. तर तशा प्रकारचे कार्यक्रम की आपल्या शाळेचं एक वैशिष्ट्य ठरायला की माझी विद्यार्थ्यांचं एक नाटक मुद्दा म्हणून प्रशांत आणि एस कुलकर्णी सरांना मी सांगतो की मी 5 वर्षाचा असताना या शाळेचा सुवर्ण महोत्सव झाला. आता मी 55 वर्षाचा. त्यावेळेला रँगलर महाजनी हे या ह्याचे प्रमुख म्हणून उपस्थित होते आपल्या सुवर्ण महोत्सवाचे. त्यावेळेला प्रभुणे सरांनी केलेलं नाटक आणि माझी विद्यार्थ्यांनी केलेलं नाटक अजूनही आठवण काढणारे लोक आहेत त्याची. मी देखील मला ते थोडंफार आठवते पण मला त्यावेळेचा उत्साह जाणवतोय कारण माझे वडील त्यावेळेला सेक्रेटरी होते. माझं भाग्य आहे की वडील 50 वर्षाचे असताना सेक्रेटरी होते आणि 100 वर्षाची संस्था झाल्यानंतर मी या ठिकाणी आहे. तर तशाच धर्तीचे कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आणि अजूनही आशावादी आहोत की असे माझी विद्यार्थ्यांचा मेळावा जसा वैष्णवांचा मेळावा असतो तसा आम्ही एनविजन करतोय. तसं आम्ही की आमचे 13,000 माझे विद्यार्थी आहेत. किती जण येतील, किती जण येऊ घातली आहेत. तर हे मुद्दामून थोडं विस्ताराने सांगतो आजच्या कार्यक्रमात एवढ्यासाठी की तुम्ही 22 जणांना आम्ही पुरस्कार देतो आहोत. पुरस्कार देण्यामागची आमची जी भावना आहे ती एक जबाबदारी पूर्ण करण्याची भावना आहे. पण या व्यतिरिक्त तुम्हा सगळ्यांबरोबर शताब्दी निमित्त पुन्हा एकदा आम्हाला भेटायचं आहे. शताब्दीच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांना आम्हाला बोलवायचं आहे. त्याचं कारण शिक्षण मंडळाची जी परंपरा आहे हा पुरस्कार हा एक भाग आहे. त्यासोबत अर्धा दिवस आपण सगळेजण एकत्र असण्याची आपली परंपरा आहे की सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत संस्थेमध्ये आपण फिरायचं, संस्थेच्या निरनिराळ्या शाखांची माहिती घ्यायची. सर्व पुरस्कार विजेते निरनिराळ्या गावातून आलेले असतात. काही सातारचे आहेत, काही कोल्हापूरचे आहेत, पुण्याचे आहेत, मिरजेचे आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या क्षेत्रात ते करत असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातल्या मुसाफिरीची ओळख करून घ्यायची. त्यातून नवीन काही आपल्याला मिळतंय का, नवीन काही जाणवतंय का, आपल्याला काही कोर्स करेक्शनच्या दृष्टीने काही संधी मिळते का, या सगळ्या हा असा एक संपूर्ण अर्ध्या दिवसाचा कार्यक्रम असायचा. पण तुम्हाला कल्पना आहे आमच्या वरात आणि तुमच्यावर असणाऱ्या मर्यादांची. त्यामुळे भोजनाला सुद्धा आम्हाला एकत्र सहभोजन हा एक म्हणजे ऋग्वेदापासून चालत आलेल्या सहनाभवतु सहनो भुनक्तु जी आपली परंपरा आहे तर त्याला देखील यावर्षी आम्हाला फाटा द्यावा लागतो थोडासा. त्याच्यामधून आम्हाला करता येत नाहीये एकत्र सहभोजन. आपणही समजून घ्या. मी दिलगिरी व्यक्त करतो संस्थेच्या वतीनं. आपण आमच्या अडचण आमची मर्यादा समजून घ्या अशी मी भावना बाळगतो. यानंतर पुरस्कार या दुसरा एक महत्त्वाचा भाग असतो म्हणजे जसं आता रमणलाल शहा सर बोलले अगदी ज्याला म्हणतो आत्मभावनेतून विचार व्यक्त केले तसे त्यांनी त्यांच्या 88 वर्षाच्या तपस्वी आयुष्याचं सार एक 10-15 मिनिटात आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं. तसंच कुंठेकर सर देखील त्यांचा टेक्निकल एज्युकेशन या क्षेत्रातला अनुभव खूप मोठा आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर यासारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटचं प्राचार्य पदाची जबाबदारी सरांनी सांभाळली आहे. शिक्षण मंडळाचे माजी विद्यार्थी म्हणून आम्ही त्यांना सदैव गृहीतच धरलेला आहे. त्यामुळे या शाळेमध्ये एक वीट ठेवायची असली किंवा एक वीट पाडायची असली तरी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मुंबई IIT मधून MTech झालेल्या माणसाला आम्ही विचारतो की सर ठेवू का किंवा सर वीट काढू का, आणि सर तेवढ्याच प्रेमाने जसं कुठलाही ऑफेन्स
न मानता आम्हाला सांगतात की असे नको वाढू, 2 तुकडे करून टाक. तर इतक्या आपुलकीनं ही सगळी मंडळी अजूनही संस्थेत येतात, संस्थेच्या संपर्कात आहेत. तर या सगळ्यांचा संवाद हा एक महत्वाची गोष्ट या कार्यक्रमाचा भाग असायचा. दिवेकर सरांनी देखील आमच्यापर्यंत पोहोचवलं होतं की त्यांना आज जे काही मर्यादित उपस्थित आहेत आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये जे काही ऑनलाईन आपले माजी विद्यार्थी 13,000 विद्यार्थ्यांपर्यंत आणि 500 शिक्षकांपर्यंत आपली लिंक केलेली आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे मला वाटतं ITचं कोणी आहे पाहिजे 3 ते 4,000 आता व्ह्यूज माहीत नाही मला, असू दे ठीक आहे. पण साधारण गेल्या कार्यक्रमाला 11,000 होते, त्याच्यानंतरच्या कार्यक्रमात 6 एवढे व्ह्यूज साधारण या लाईव्ह जातोय आपण. आणि त्यानंतर उद्यापर्यंत हा कार्यक्रम आमचं IT डिपार्टमेंट एडिट करून, कारण बऱ्याच अनावश्यक पॉजेस या लाईव्ह कार्यक्रमामध्ये येतात आणि ऑनलाईन बघताना एक काहीतरी अटेन्शन स्पॅन असतो माणसाचा की 1-1.5 तासापेक्षा 1.5 तास सुद्धा पुष्कळ झाला. तुम्ही सगळे शिक्षण क्षेत्रातले आहात, विद्यार्थी किती वेळ अटेन्शन स्पॅन ऑनलाईन शिक्षणामध्ये आहे तुम्हाला ही कल्पना आहे. तर थोडं एडिट करून आपण ते उद्याच्याला पुन्हा शिक्षण मंडळाच्या YouTube चॅनलवर आणि फेसबुक पेजवरती आजचा कार्यक्रम येईलच. पुन्हा म्हणजे मुद्दामून तुम्हाला सांगतो की तुमच्या सगळ्या प्रियजनांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची खूप जणांना इच्छा असेल, पण या मर्यादांमुळे आम्ही पत्रामध्ये नाही लागल्याने दुःखाने गेलो तरी एखादाच घेऊन या म्हणून फक्त. त्यामुळं उद्या तुम्ही आजही लाईव्ह बघितला असेल किंवा उद्याही हा कार्यक्रम तुम्ही एडिटेड व्हर्जन त्याची बघू शकाल. आणि आम्ही थोडा बदल असा केला आहे की तुम्ही जे परगावचे जे लोक आज या कार्यक्रमानिमित्ताने आले त्यांना माझी अशी विनंती राहील की हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण तुमचे बाईट्स घेणार आहे. 3 ते 5 मिनिटात तुम्हाला त्या पुरस्काराबद्दल, संस्थेबद्दल किंवा तुमच्या कामाबद्दल, तुमच्या भावी योजनांबद्दल जे काही संवाद आमच्याशी, आमच्या 13,000 माजी विद्यार्थ्यांना या निमित्तानं, कारण जरी उद्या नाही बघितला तरी तो YouTubeवर परपेच्युअल असतो कार्यक्रम, पुढंही बघितला जाऊ शकतो. त्यांना जसं चेअरमन साहेबांनी सांगितलं की आपलं शताब्दी ॲप आपण 1 ऑगस्टला लॉन्च केलं, ॲल्युमिनी ॲप त्याचं नाव दिलं. त्याच्यावर त्यांना अलर्ट जात असतात की आपल्या कुठले कार्यक्रम लाईव्ह आहेत, कुठल्या कार्यक्रमाची एडिटेड व्हर्जन आहे. तर त्या निमित्तानं परगावून आलेल्या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना माझी विनंती राहील की यानंतर आमचे भोसले सर आणि ITचे अभय कुलकर्णी सर आणि चिवटे सर, हे पाटील सर पण आहेत, सतीश सर पण आहेत, सगळ्या जणांची टीम आमची वाट पाहते की ह्या कार्यक्रमानंतर तुम्हा साऱ्यांचे ते बाईट्स घेतील आणि एडिटेड व्हर्जनमध्ये तुमचे हे बाईट्स आपण ॲड करू. ॲक्च्युली तुम्हालाही आणि आम्हालाही तुम्ही या ठिकाणी उभं राहून लोकांशी बोललं तर जास्त छान झालं असतं, पण वेळेची आणि परिस्थितीची मर्यादा म्हणून त्याबद्दलही मी पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा परगावच्या लोकांना विशेष करून विनंती करतो, कारण कराडमधल्या लोकांच्या कालपर्यंत बाईट्स पूर्ण झालेल्या आहेत. परगावच्या लोकांच्या आम्ही 3 ते 5 मिनिटाच्या कालमर्यादेमध्ये माझी विनंती राहील तुम्हाला की तुम्ही संवाद साधावा. यामध्ये त्यापैकी कोणताही गोष्ट तुम्हाला जी भावली असेल, संस्था, कार्यक्रम, पुरस्कार, भावी योजना, आतापर्यंत काम, किंवा तुम्हाला शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे शिक्षण क्षेत्रातल्या लोकांची काही विशेषत्वानं बोलायचं असेल तर कुठलाही हा विषयापैकी तुम्ही जरूर समाविष्ट तुमच्या बाईटमध्ये करू शकता. दुसरा एक विषय असा आहे की यावर्षी आपण शताब्दी असल्यामुळे आपण स्मरणिका यावर्षी आपण प्रसिद्ध करणार आहोत. तर तुम्हा सगळ्यांचा शिक्षण क्षेत्रातल्या मुसाफिरीचा म्हणूया किंवा शिक्षण क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाचा परिचय या शताब्दीमध्ये ज्या 2 कार्यक्रम झाले त्यांचा स्मरणिकेमध्ये तुमचा विस्ताराने परिचय आम्ही देणार आहोत. कारण पुन्हा कालमर्यादेप्रमाणे तुमच्या सगळं कर्तृत्व या थोड्या तास, 1.5 तासाच्या 2 तासाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांसमोर आम्ही आणू शकलो नाही. म्हणता आलं नाही. आमच्या सूत्रसंचालकांना आम्ही विनंती केली होती की 5 मिनिटं तुम्हाला दिली आहेत कार्यक्रमाव्यतिरिक्त. त्यामुळं थोडक्यात अगदीच 2-4 वाक्यामध्ये तुमच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचा परिचय करून देणं हे देखील आम्हाला थोडासा अन्यायाचं वाटतं, पण इलाज नाही. शिवाय जे काही आहे ते आपलं आहे. पुढं काय होणार त्याच्यावरही आणि आज काय चालू आहे आपला कितपत त्याच्यावरती अधिकार आणि कितपत कंट्रोल आहे, या सगळ्या गोष्टी आता पुन्हा प्रकर्षाने पुन्हा गेल्या 1.5 वर्षात जाणवायला लागल्यात की आपण सहज म्हणत होतो की उद्या हे करीन, परवा ते करीन, पुढच्या महिन्यात ते करीन. पण अशी परिस्थिती आहे की याबाबत आज काही बोलता येणं हे देखील खूप धाडक्याचं झाले. तर कार्यक्रमाबद्दल थोडंसं संस्थेच्या वतीनं काही गोष्टी तुमच्यापर्यंत ज्या पोहोचवायच्या होत्या. या व्यतिरिक्त मी 2च वाक्य बोलेन, कारण शिक्षण क्षेत्राचा माझा काही अनुभव नाही आहे. शिक्षण क्षेत्राबद्दल काही अधिकारांनी मी सांगावं अशी मी व्यवस्थापनातला माणूस आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राबद्दल जे तज्ज्ञ आहेत ते त्याच्याबद्दल बोलतील, मार्गदर्शन करतील, त्याला प्रतिक्रिया देतील. पण रमणभाई शहानी जाता जाता जे 2 शब्द सांगितले आणि ते मला खूप भावले. कारण मी माझ्या शिक्षकांचा शाळेत पासून मी विचार करतोय
की ज्या कोणते शिक्षक मला शाळेपासून लाभले आणि कोणामुळे काय माझ्यामध्ये बदल होऊ शकला. खूप काही जणांनी प्रयत्न केला असेल बदल करायचा, पण माझ्यात बदल झाला नसेल. तर एक मला खूप जाणवलं 6 जणांच्या बोलण्यातलं आणि माझं जे काही त्या संदर्भातलं निरीक्षण म्हणा किंवा काय म्हणूया ते सुद्धा खूप मोठा शब्द आहे. थोडासा सिंहावलोकन म्हणूया वैयक्तिक माझ्या शिक्षण क्षेत्रात जे काही मी काय थोडंफार शिकलो त्यामध्ये. तर त्यांनी सगळ्यात सांगितलं की इथे शिक्षकांना मोकळीक आहे. हे मला जाणवलं, कारण मला माझ्या शाळेतले दिवस आठवले. कागणी सर असतील, प्रभुणे सर असतील, आर्यन कुलकर्णी सर असतील, शर्वाळकर किती डिग्रसकर सर असतील, किती नावं म्हणजे कुठे थांबायचं हे म्हणजे मला अशी 25-50 लोकांची मी नावं घेऊ शकेल. मला जे वातावरण जाणवतं की त्यांना असणारी शिक्षक म्हणून असणारी नोकरी ती देखील खूप संस्थांमध्ये आपल्याला तुम्ही काय शिकवायचं, कोणाला शिकवायचं, कसं शिकवायचं, किती वेळ शिकवायचं, कुठे थांबायचं, या सगळ्या गोष्टींवरती असणारी परिस्थिती रूप आलेली बंधनं ही देखील शिक्षकाला जाचक असतात. म्हणून मला काय एकच वाक्य या संदर्भात मला रमणभाईंच्या व्याख्यानातून जाणवलं ते सा विद्या विमुक्त. एवढंच या निमित्तानं मला थोडंसं बसल्या म्हणजे सगळ्यांनी ऐकलं त्यात माझ्या मनामध्ये एकच वाक्य पुन्हा येतं. शताब्दीमध्ये मी एक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून एक गोष्ट ठरवली आहे की शताब्दीचा कुठलाही कार्यक्रम असला तरी थोडासा औचित्यभंग होत असला तरी संस्थेच्या शताब्दीनंतरच्या योजना त्या कार्यक्रमाला जी मंडळी उपलब्ध आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या. काय माहिती कोणाची आम्हाला त्यामध्ये पुढे काही मदत होईल, कोणाला त्यामध्ये त्यातलं तज्ज्ञ असेल, कोणाला त्यामध्ये आवड असेल, कोणाला त्यामध्ये संस्थेसाठी काही काम करायची इच्छा असेल. त्यामुळे मी थोडक्यात मला दिलेला वेळ मला वाटतं 7 मिनिटात 1 मिनिटात मी संपवतो. जे काही 5-6 वर्ष आम्ही सगळेजण बाळासाहेब कुलकर्णी असतील, राजाभाऊ लाटकर असतील, आज घाटे साहेब आहेत, राजाभाऊ पाटील आहेत, मुख्य आमचे मार्गदर्शक दिशादर्शक गोडबोले सर आहेत की ज्यांच्यामुळे या जबाबदाऱ्या आम्ही घ्यायचं धाडस दाखवलं. त्या सगळ्यांना 5-6 वर्ष झाली आम्हाला ही जबाबदारी घेऊन. आमच्यापैकी बहुतेक बाळासाहेब कुलकर्णी मला वाटतं 25 वर्ष शिक्षण मंडळाचे विश्वस्त आहेत. पण विश्वस्त असणं आणि प्रत्यक्ष व्यवस्थापन करणं यामध्ये देखील खूप मोठा फरक आहे. तर आम्हाला सगळ्यात असं जाणवलं की मुक्तता हाच जर विषय प्रकर्षाने घ्यायचा असेल, शिक्षकांना मोकळी, विद्यार्थ्यांना शिकण्याची मोकळी आणि शिक्षकांना शिकवण्याची मोकळी, या 2 गोष्टी जर प्रकर्षाने हव्या असतील तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आम्हाला जाणवली, कदाचित खरी असेल खोटी असेल, पण आमचं त्याबद्दलचं निरीक्षण असं आहे की आर्थिक स्वयंपूर्णता ही त्या सगळ्याच्या मागं आवश्यक आहे. जर आपण शासनावर अवलंबून असलो किंवा इतर कुठल्याही गोष्टी म्हणजे ज्या आपल्या हातात नाहीत आपल्या अर्थकारणासाठी, अशा गोष्टींवर अवलंबून असलो तर सगळ्यात पहिलं प्रश्नचिन्ह किंवा सगळ्यात पहिली मर्यादा जी येते ती आपल्या या मुक्ततेवरती मर्यादा येते. की जो आपल्याला आर्थिक सहाय्य करत असतो तो पहिला आपली मुक्तता काढून देतो. की आर्थिक सहाय्य हे निरपेक्ष करणं हे शासनाला देखील असणार आहे, शक्य झालेलं नाही आहे. त्या बदल्यात शासनाची देखील काही अपेक्षा असते की हे कळलं तर तुमच्याकडून ही तुम्हाला सहाय्य देईल. किंवा व्यक्तींचं तर आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या म्हणजे त्याबाबत काही गैर आहे असं काय नाही. माझ्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी पुरस्कार ठेवतोय, माझ्या शिक्षकांच्या स्मृतीप्रित्यर्थ, पण त्यामागं काही ना काही अपेक्षा असून अपेक्षांनीच संस्थेला आर्थिक मदत मिळते आणि ती जरूर आदर ठेवून आम्ही स्वीकारत आलोय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्यवस्थापनात आम्हाला जाणवली आहे की जर आपले स्वतःची संस्था स्वयंभू असेल, आर्थिकदृष्ट्या स्वायत्त असेल तर अशा प्रकारच्या मर्यादा संस्थेच्या तत्वाच्या चौकटीत राहून आम्ही स्वीकारू शकतो. आता आम्हाला काही गोष्टी ॲज अ कंपल्शन स्वीकाराव्या लागतात कारण पर्याय नाही. त्यामुळं अशा काही आम्ही योजना सुरू केल्यात, काही सुरू होऊ घातल्यात की ज्या योगे मी मागही माझ्या विद्यार्थ्यांना असं म्हणलं की 100वे वर्ष 101वे वर्ष हे शिक्षण मंडळाचं देणगी मागण्याचं शेवटचं वर्ष असावं अशी आमची एक महत्त्वाकांक्षा आहे. यापुढे तुमच्या शाळेला कधीही देणगी मागायला लागू नये अशी एक फार मोठी पुढचं 100 वर्ष ही शाळा असेल. कोण ज्या ठिकाणी येतील तुमच्या ठिकाणी दुसरे शिक्षक येतील, या ठिकाणी दुसरे विद्यार्थी येतील, आमच्या ठिकाणी दुसरे संस्था चालक येतील, पण यापुढे शिक्षण मंडळाच्या कोणालाही आर्थिक अवलंबित्व असू नये. सा विद्या या मुक्त असावं शिक्षण मंडळाचं ही आमची महत्त्वाकांक्षा आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर त्या दृष्टीनं जायचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यातल्या काही छोटी पावलं तुम्हाला सांगतो. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे की त्यामध्ये कुठं तुम्ही आम्हाला मदत करणार असाल, काही मार्गदर्शन करणार असाल तर ऑल ऑफ युअर मोस्ट वेलकम.
सीबीएसई शाळा शिक्षण मंडळाची 1 वर्षाच्या स्वतःच्या इमारतीमध्ये जवळपास 22,000 स्क्वेअर फूटच्या स्वतःच्या इमारतीमध्ये सुरू होती. आमचं कराडकरांचं असं ऑब्झर्वेशन आहे की कॉर्पोरेट स्कूल्स मुंबई, पुणे, दिल्लीच्या येऊन कराडच्या पालकांना त्याचा थोडासा चकचकाट, झगमगाट बघून म्हणजे आम्ही तिथं काय म्हणूया निःशुल्क शिक्षण देतो आहोत. पण ज्या ठिकाणी शिक्षणासाठी ज्या लोकांची कुवत आहे की चांगल्या शिक्षणासाठी चांगली रक्कम देण्याची, चांगली फी देण्याची, त्या लोकांना वी आर नॉट अलाउड टू, वी आर नॉट केपेबल टू केटर टू देअर नीड्स, अशी आमची सध्याची परिस्थिती आहे. बिकॉज ऑफ मी आता सांगितलं की आर्थिक अजूनही स्वयंपूर्ण होतं. ही शाळेच्या आम्हाला सर्व परवानग्या पण प्रगतीपथावर आहे. इमारतीचं कामही सँक्शन लेवलपर्यंत आले. तर स्वतःची सीबीएसई शाळा जर सुरू झाली तर कराडची शाळा असेल. बाहेरून कोणीतरी येऊन की ज्यांची चेन 125 शाळा भारतभर आहेत आणि कराडमध्ये त्यांनी अजून एक दुकान टाकलं. तसं की जसा लॅपटॉपची तुमच्या ॲपलचं लॅपटॉप आहे, डेलचं लॅपटॉप आहे, भारतभर त्याची चेन आहे. प्रत्येक ठिकाणी ते ॲपलच विकतात, डेलच विकतात. पण आम्हाला आमची स्वतःची शाळा म्हणजे सीबीएसईच्या शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण देईल, पण ती स्वतःची असेल, कराडमध्ये इव्हॉल्व झालेली असेल, कराडमधल्या संस्कारातून निर्माण झालेले लोक तिथे शिकवत असतील आणि कराडमधले लोक तिथे संस्था चालत असतील. ही महत्त्वाकांक्षी आमची 1 ते 2 वर्षातच मला आनंद वाटतो की आपण ती सुरू करू शकू. हे आपल्या आर्थिक सक्षमतेकडचं पहिलं पाऊल असं आम्ही त्याच्याकडे पाहतोय. दुसरं स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे देखील सुरू झाले. पंतप्रधान कौशल विकास खाली त्याला रेकग्निशन आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं त्याला रेकग्निशन आहे. UGC रेकग्नाइज 3 कोर्सेस त्याला मिळालेले आहेत. UGCची इन्स्पेक्शन झालेली आहे. शिवाजी विद्यापीठाचे 3 कोर्सेस त्याला मिळालेले आहेत. त्याची स्वतंत्र 20,000 स्क्वेअर फूटची इमारत आहे आणि सेट ऑफ दी आर्ट आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंट कुंटेकर सरांना मी मुद्दा म्हणून सांगेन की तुम्ही त्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून थोडी भेट आमच्याकडे देऊन त्यात अजून काही आम्हाला दिशादर्शन, दिशा दुरुस्ती असं काही असेल तर जरूर सांगा. स्टेट ऑफ दी आर्ट कॉम्प्युटर लॅब आमची आहे. तिथे आपल्याला फूड टेक्नॉलॉजीचा महिला महाविद्यालयामार्फत न्यूट्रिशनचा कोर्स मिळाला आहे. योगा ट्रेनरचा कोर्स आहे. अनेक प्रकारचे एम्प्लॉयबल कोर्सेस त्याच्यामध्ये आपण आणि ती सुरू झाली आहे. पण गमतीची गोष्ट असं म्हणू की ते सुरू व्हायला आणि कोविड सुरू व्हायला एकच गाठ पडली. त्यामुळे ऑफलाईन कोर्सेस तिथे काही होऊ शकले नाहीत. पण ऑनलाईन कोर्सेस आतापर्यंत भरपूर झाले. जवळपास 350 ते 400 म्हणजे डिस्टन्स लर्निंगमधून विद्यार्थ्यांनी त्याचा सहभाग नोंदवलेला आहे. तर आणि अगदी आनंद मला होतो की पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पालघरपासून लोकांनी या संस्थेमध्ये ऑनलाईन एज्युकेशनचा लाभ त्यांनी घेतला आहे. दुसरी आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे की या निमित्तानं आम्ही रामभाऊ माळगे प्रबोधिनीचे असोसिएट झालेले आहेत. रामभाऊ माळगे प्रबोधिनीचे जे फॅकल्टी आहे ती शिक्षण मंडळावरच्या त्यांच्या प्रेमामुळे अक्षरशः निःशुल्क फॅकल्टी म्हणून आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगला आमच्याकडे उपलब्ध होते. हे देखील थोडं आम्ही अजून वाढवणार आहोत कारण याच्यामध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग पण आम्ही इन्क्लूड करणार आहोत. या व्यतिरिक्त इंटरव्ह्यू टेक्निक्स असेल, प्लेसमेंट सेल आहे आमचा स्वतःचा आणि मी जसं मागे म्हणालो की आमचा 13,000 विद्यार्थी हाच मोठा गोल आहे. त्यापैकी खूप जण स्वतः एम्प्लॉयर आहेत, स्वतःच्या कंपन्या आहेत किंवा अशा कंपन्यांमध्ये ते इन्फ्लुएन्शियल पोझिशनवर कामाला आहेत की जिथे आपल्या भागातल्या मुलांना ते एक्सपोजर देऊ शकतील, नोकरी देऊ शकतील. तर त्या पूलचा देखील काही एनकॅशमेंट करणं गरजेचं आहे की नुसतेच आमचे 13,000 विद्यार्थी आहेत आणि त्यांनी आम्हाला देणगी दिली एवढीच आमची अपेक्षा मर्यादित नाही आहे. माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो की देणगीपेक्षा 2 गोष्टी जास्त तुमच्याकडनं अपेक्षा आहे. म्हणजे तुमचं ज्ञान की तुमचं ज्या क्षेत्रातलं आयुष्यभरातलं तुमची कॉन्ट्रीब्युशन आहे ते तुम्ही ऑनलाईन सारखं इतकं चांगलं माध्यम हाताशी आहे की शाळेतल्या टिळक स्कूलमधल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेमध्ये सुद्धा आता माझा वर्गमित्र आता पेंटीएममध्ये गेली 35 वर्ष कामाला आहे. तो मदरबोर्डसाठी पेंटीएममध्ये ट्रेनिंग प्रोग्रामचा प्रमुख आहे. तर तो जर ऑनलाईन टिळक स्कूलच्या विद्यार्थ्यांना काही शिकवू शकला, नथिंग लाईक इट. म्हणजे आम्हाला देणगीची गरज नाही असं म्हणण्याचा अवदत्त मी करणार नाही कारण सदैव शिक्षण संस्थांचा हा असाच असतो. नम्रपणे आदरपूर्वक आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांकडून जरूर हक्काने नक्कीच निधी मागू, पण या व्यतिरिक्त आम्ही मागू तर तुमचा अनुभव आणि तुमचं ज्ञान. तर त्यासाठी हे आमचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे खूप महत्त्वाचं राहणार आहे आणि ते सुरू झालं हे सांगायला मला आनंद होतो. एम्प्लॉयबिलिटीबद्दल मी बोललो की प्लेसमेंट सेल हे आमचं सुरू झालं आहे. फॉरेन लँग्वेज ट्रेनिंग सेंटर देखील आता इंजिनिअरिंग क्षेत्रात जे लोक आहेत त्यांना जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, जॅपनीज या भाषांचं महत्त्व नुसतं इंजिनिअरिंग होऊ नये, BE, BTech होऊ नये नुसतं पुरेसं नाही तर अपॉर्च्युनिटीजसाठी या गोष्टींचीही त्याला आवश्यकता आहे. त्याबद्दल देखील आमच्या मुंबईच्या पुण्याच्या तज्ज्ञांची चर्चा चालू आहे. ते देखील या वर्ष 2 वर्षात सुरू होईल. तर पुढच्या म्हणजे फोर्सिएबल फ्युचर ज्याला असं म्हणतो की गेल्या यासमोर येऊ शकणाऱ्या 5 वर्षामध्ये या काही महत्त्वाकांक्षी गोष्टी काही आम्ही सुरू केल्यात, काही सुरू होऊ घातल्यात
ITI एक आम्हाला एम्प्लॉयबल एज्युकेशनमध्ये ITI सुरू करायचं आहे आम्हाला स्वतःला, की ज्या योग्य आमच्या विद्यार्थ्यांनाच कारण अपॉर्च्युनिटीज आणि बचलाच विद्यार्थ्यांना फक्त असतात अशी एक बऱ्याच वेळेला समजूत असते की आपण ज्यावेळेला ट्रेनिंग म्हणजे काय आम्ही म्हणतो आता आम्ही म्हणतो इंटरव्ह्यू टेक्निक्स असेल, फॉरेन लँग्वेज ट्रेनिंग असेल, तर ह्या किंवा प्लेसमेंटचं यामध्ये फोकस होतं मधले विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाऊ शकणारे किंवा मेडिकलला जाऊ शकणारे विद्यार्थी, पण कडई मधले जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप आहे, टेक्निकल स्किल्स आहेत, विजन आहे, पण कदाचित अकॅडमिक स्किल्स थोडीशी कमी असते, तर अशासाठी देखील कोणी काय करायचं, तर दुसरं कोणी काय करावं असं म्हणण्यापेक्षा आपणच काय करू शकतो बा असा आमच्या समोर प्रश्न निर्माण झाला आणि त्या दृष्टीने पण आमची तयारी चालू आहे. आमच्याकडे खूप परमेश्वर कृपेने चांगली मोठी जागा उगलेवाडीला आमच्या शाळेशेजारी आहे, ज्या ठिकाणी आपण टेक्निकल इन्स्टिट्यूटचा ITIचा देखील विचार करू शकू. ते मुंडेकर सर मुद्दाम मी तुम्हाला सांगतोय कारण तुम्ही आता 2 महिन्यामध्ये निवृत्त होत आहे, त्यामुळे या अपेक्षा थोडक्यात अतिरिक्त आहेत आम्हाला. तर सो दॅट इज इट. जास्त ऑलरेडी मी जास्त बोललो. अजून फक्त माझे विद्यार्थी खूप ऐकत असतील म्हणून त्यांना एक आवाहन की आपण एक हाऊस मॅगझिन सुरू करतो, डिजिटल हाऊस मॅगझिन, आणि त्याची जाऊ शकते त्याचा ॲव्हरेज जर बघितला तर तो बरोबर स्टॅगरिंग रीच आहे की 13,000 माझे विद्यार्थी, 10,000 आजी विद्यार्थी, 500 शिक्षक, 10,000 विद्यार्थ्यांचे 10,000 पालक, किंवा एक पालक प्रत्येकाला धरला तर 50,000 लोक जे ज्यांचे आमच्याकडे व्हर्च्युअल ॲड्रेस आहेत अशा लोकांपर्यंत जाऊ शकणारं हाऊस मॅगझिन आम्ही सुरू करतोय की ज्यामध्ये माजी विद्यार्थ्यांचे अचिव्हमेंट्स असतील, आजी शिक्षकांचे काही लेख असतील, संशोधनपर निबंध असतील, स्पोर्ट्स बदले लोक आहेत, तर त्याच्यामध्ये म्हणजे काय इज द लिमिट, त्याचा आता आवड कसा घालायचा आहे, त्याच्यासाठी आम्ही 25 माजी विद्यार्थ्यांचं संपादक मंडळ निर्माण केले की ज्या नाट्य क्षेत्रापासून निरनिराळ्या क्षेत्रातले लोक आहेत, आणि ते देखील आत्ता सध्या त्रैमासिक काढायचा विचार आहे की जे डिजिटल स्वरूपामध्ये 50,000 लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि दुसराही एक विचार संस्थाचालक म्हणून यामध्ये केला आहे की अशी किती डिजिटल किंवा मॅगझिन्स आहेत की त्याचा रीच 50,000 आहे, 50,000 लोकांपर्यंत तुमचं म्हणणं पोहोचवण्याची संधी किती लोकांना उपलब्ध होते. त्यामुळं तो एक व्यावसायिक दृष्टिकोनातूनही त्याला आम्हाला जाहिरातीचं उत्पन्नही चांगलं मिळू शकणार आहे की जे इंटर्न पुन्हा आम्ही संस्थेच्या वाढीसाठी वापरू शकतो. तर जे आज मला संधी दिली, निमित्त दिलं, त्याचा मी थोडा पुरेपूर उपयोग केला की म्हणून त्याचाही थोडासा गेलो. पण काय आहे की संस्थाचालक म्हणून आम्ही जिना सगळ्याला माहिती आहे, संधी मिळाली तर ती सोडायची नाही, कारण पुन्हा कधी मिळेल माहिती नाही, कारण आमचे शिक्षक आणि आमचे विद्यार्थी विचारांना आमचं ऐकून घ्यावं लागतं. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही सगळेजण निरनिराळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये नामवंत, कीर्तिवंत या निमित्तानं उपस्थित आहात, तर तुमचा थोडासा हक्काने वेळ घेतला, मनापासून धन्यवाद. आणि सर्व तुम्हा पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन, स्वागत, आणि हे निमित्त असावं की शिक्षण मंडळाशी तुमची बंद या निमित्तानं जोडले जावेत ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा या ठिकाणी 7 वर्ष सहाय्यक प्रोफेसर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड 7 वर्ष, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड या ठिकाणी 12 वर्ष सहाय्यक प्रोफेसर व सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख, स्थापत्य विभाग प्रमुख, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे या ठिकाणी सध्या आपण कार्यरत आहात. आपण प्राप्त केलेले पुरस्कार शिक्षण मंडळ कराड संचालित टिळक हायस्कूल प्रेरणा पुरस्कार सन 2004, पुरस्कार प्राप्त 99 शोधक निबंधांचे जर्नलमधून प्रकाशन झालेले आहे आणि या पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. संस्कृतीच्या ज्या अवस्थेत आपले विचार स्वतःसाठी व भावी पिढीसाठी जतन करून ठेवावे ही कल्पना माणसाच्या मनात रुजली. त्या मानवी संस्कृतीच्या अति प्राचीन अवस्थेपासून कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात ग्रंथांचे अस्तित्व आढळून येते. असाच आजचा पुरस्कार म्हणजे कैलासवासी डॉक्टर दागो प्रभूने अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ पुरस्कार यांचे मानकरी आहे माननीय डॉक्टर राजाराम आबा शाल आणि श्रीफळ. शिवाजी विद्यापीठ मान्यताप्राप्त MPhil व PhD चे मार्गदर्शक आपण आहात. आपण अनेक प्रकल्प राबवलेले आहेत. सदस्य शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख HM कॉलेज कराड, शिक्षणावरील आपले प्रकाशित ग्रंथ संवाद विद्यार्थी मित्रांशी, असा घडतो बाल्य वाचा बिघडतो बाल्य,
स्वप्नातून वास्तवाकडे आपणास या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. धन्यवाद सर. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य 5000 व स्मृतिचिन्ह. श्री प्रशांत दिवेकर आपण शिक्षण प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, तेलंगणा, झारखंड, आसाम या ठिकाणी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत आहात. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा विज्ञान विषयाचे अध्यापन करीत आहात. आपण अनेक मासिके, पुस्तकं, साप्ताहिकांमध्ये आपण लेखन केले आहे आणि विज्ञान शिक्षणातील कामाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पुणे द्वारा स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने आपण सन्मानित आहात. या पुरस्काराने त्यांना सन्मानित करावे. रोख रक्कम 3000 व स्मृतिचिन्ह. आपण गणित अभ्यास मंडळ सदस्य बालभारती पुणे, गणित अभ्यास मंडळ, मुक्त विद्यालय मंडळ पुणे, MSCRT पुणे मार्फत इयत्ता 9वी व 10वीची गणित शैक्षणिक व्हिडिओच्या चित्रीकरणामध्ये आपला सहभाग आहे. निवडक शिक्षण संक्रमण संपादन समितीमध्ये आपण सदस्य आहात. महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार सन 2018-19 हा पुरस्काराने आपण सन्मानित आहात आणि नवोत्क्रम स्पर्धा स्तरीय स्पर्धेत आपण क्रमांक प्राप्त केलेला आहे. या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यानंतर शिक्षण स्वर्गीय श्री रामविलास कन्या लाहोटी कन्या प्रशाला या ठिकाणी आपण 22 वर्ष उपशिक्षिका, 3 वर्ष पर्यवेक्षिका, 2 वर्ष उपमुख्याध्यापिका व 2 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून एकूण 27 वर्षे सेवा केली आहात आणि या शाळेतून आपण मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाला आहात. लाहोटी कन्या प्रशालेला विविध क्षेत्रात प्रतिष्ठेचे पुरस्कार आपण प्राप्त करून दिलेले आहे. आजवर अनेक समारंभांचे सूत्रसंचालन आपण केलेले आहे. शिक्षण मंडळ कराड 2012 ते 2017 या कालावधीत आणि सध्याही आपण काउन्सिल सदस्य म्हणून काम करत आहात. या पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपण महाराष्ट्र प्रदेश लोकसेवा आयोगामार्फत शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथे अधिव्यक्ता यंत्र अभियांत्रिकी या पदावर आपली नेमणूक आहे. सध्या शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे यंत्र अभियांत्रिकी विभागात आपण कार्यरत आहात. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्यातर्फे मराठी अभ्यासाकरिता देण्यात येणारा साहित्य भूषण पदवी आपणास प्राप्त आहे. या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. तात्यासाहेब वजे यांचे सौजन्याने कैलासवासी श्री पंढरीनाथ हरी तथा तात्यासाहेब वजे उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्काराने सन्मानित करतो आहोत. रोख रक्कम ₹2000 व स्मृतिचिन्ह. व्यवसाय नोकरी करत असताना आपण रसगंध या संस्थेच्या स्थापनेमध्ये सहभागानंतर 25 ते 30 वर्ष रसगंधच्या माध्यमातून काम केलेलं आहे. सर्व महाराष्ट्रभर विविध विषयांवर महाराष्ट्र पोलीस विद्यार्थी औद्योगिक व वित्तीय संस्था सेवाभावी संस्था यांच्यासाठी 500च्या वर व्याख्याने व कार्यशाळा यांच्यावर सादरीकरण केलेले आहे. या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. माझी आवड मी पूर्ण केली. कराडला साहित्य संमेलन नाट्य संमेलन झालं. जनकल्याण ट्रस्टनं जाणता राजा कार्यक्रम केला. याच्यामध्ये जवळजवळ 300-400 स्थानिक कलाकारांना आम्ही उभा केलं, त्यांना संधी दिली आणि हे सगळे कार्यक्रम करायच्या पार्श्वभूमीवर उत्तम प्रकारे महाराष्ट्रात दिमागदारपणे पार पडले. या सर्वांच्या सहकार्यानंच मला हा पुरस्कार माझे कलाकार रसगंधमध्ये प्रशांत कुलकर्णी आणि हे व्यासपीठावरची मंडळी आपण सगळे यांनी केलेलं आहे. संस्था चालवताना काय दिव्य असतं हे मी छोट्या प्रमाणात पाहिलेलं आहे. त्यातून कोरोनाच्या काळात संस्था चालवताना प्रचंड यातना असतात. तेव्हा ही मला रक्कम दिलेली आहे ती शिक्षण मंडळाच्या संस्था शिक्षण मंडळ त्यातली फुल नाही फुलाची पाकळी म्हणताना पाकळी नाही पाकळीचा थोडा भाग माझा खरेदीचा वाटा म्हणून या संस्थेमध्ये कोरोना योद्धा म्हणून जे तुम्ही काम केलं असेल त्यांना
सन्मानित किंवा त्यांना उपयोगी यावं हे मी परत संस्थेला अर्पण करत आहे. ही माझी इच्छा आहे. याचा विनियोग संस्था चालक कसेही करू शकतात, मात्र ते त्याला हरकत राहणार नाही. पण हे कोरोनाच्या काळात ज्यांनी जीवावर उदार होऊन या संस्थेमध्ये काम केलं असेल त्यांच्या प्रति माझ्या त्या सद्भावना मी अगदी छोट्या प्रमाणात मी व्यक्त करतो आणि इथे ही संस्था त्याला करतो. धन्यवाद. यांना शिक्षण मंडळ कराडतर्फे व सौ निर्मलाबाई देशपांडे यांचे सौजन्याने कैबा पूरवरावजी मुजुमदार यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक प्राथमिक विभाग या पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करतो. रोख रक्कम रुपये 751 व स्मृतिचिन्ह. 11 वर्षांच्या सेवेच्या कालावधीमध्ये आपण अनेक ठिकाणी उत्कृष्ट काम केलेले आहे. शालेय परिसर सुशोभीकरण, पालकांचं प्रबोधन, गरीब विद्यार्थ्यांना दान कलश योजनेमार्फत आर्थिक मदत, ते इंग्रजी माध्यमांसाठी पालकांचं प्रबोधन, स्कॉलरशिप यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, लोकमान्य टिळक नवोपक्रम व गुरुकुल वर्ग विभाग प्रमुख म्हणून आपण कार्यरत आहात. लोकमान्य टिळक नवोपक्रम गुरुकुल वर्गाचे उन्हाळी वर्गांचे आपण यशस्वी नियोजन करत आहात. या पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. माझा जो पुरस्कार केला संस्थेने त्याबद्दल मी मनपूर्वक त्याचा स्वीकार करतो आणि गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्हीचा अनुभव हा पुढे वारसा या पद्धतीनं माझे गुरुवर्य श्री वाघमारे सर यांच्याच पायावरती पाऊल ठेवून मी मला दिलेली जी पुरस्कार प्राप्त रक्कम आहे ही रक्कम मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री आहिरेजी सर व उपमुख्याध्यापक श्री वाघमारे सर यांच्या साक्षीनं मी संस्थेला देत आहे. तर त्यांचा आमच्या संस्थेने स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. नानासाहेब देशपांडे यांचे सेवक यांचे स्मरणार्थ आदर्श सेवक पुरस्काराने सन्मानित करत आहोत. रोख रक्कम रुपये 501 व स्मृतिचिन्ह. आपल्या या ठिकाणी मी श्री प्रकाश बाळाराम वाघमारे यांचा सत्कार संपन्न होत आहे. आपली 24 वर्ष सेवा झालेली आहे. अत्यंत प्रामाणिक आणि आपण नेमून दिलेले काम अत्यंत जबाबदारीने पार पाडतात. या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यानंतर कुमारी रोहिणी संभाजी साने गुरुजी आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. पुरस्काराची रक्कम आहे 550 रुपये व स्मृतिचिन्ह. धन्यवाद सर. नमस्कार. मी प्रशांत देवेकर. ज्ञानप्रबोधिनीच्या वतीनं शिक्षण मंडळानं जो साने गुरुजी पुरस्कार मला दिला त्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र म्हटल्यानंतर शिक्षणाची प्रमुख नावं घेतली जातात. त्यातली 2 प्रमुख नावं लोकमान्य टिळक आणि साने गुरुजी या 2 व्यक्तींच्या नावानं ह्या संस्थेचं जे काम चालू आहे आणि हा जो पुरस्कार दिला त्या दृष्टीनं ही 100 वर्ष जी संस्थेनं पूर्ण केलेली आहेत त्याबद्दल संस्थेचे हार्दिक अभिनंदन करतो. लोकमान्य टिळक आणि साने गुरुजींनी शिक्षणात विद्यार्थी घडणीबरोबर राष्ट्रघडणीला पण महत्त्व दिलं. असं राष्ट्रीय शिक्षणाचं काम करणारे हे जे 2 अध्वर्यू आहेत त्या दोघांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या विचारानं संस्थेचं काम असंच पुढं राहू देत आणि संस्थेतून असेच कर्तृत्ववान विद्यार्थी पुढच्या काळात घडत राहू देत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. मी सुवर्ण विश्वास देशपांडे डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या इंग्लिश स्कूल सातारा येथे गणित शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. शिक्षण मंडळ कराडच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार
आज संस्थेनं माझी निवड केली याबद्दल मी संस्थेची खूप आभारी आहे. ज्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली आहे आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी किंवा पुढे 100 वर्षासाठी जी संस्था आपलं नियोजन करते, आयोजन करते, अशा संस्थेनं माझा आदर्श शिक्षिका म्हणून माझी निवड केली याबद्दल संस्थेची मी खूप आभारी आहे. संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी संस्थेचं हार्दिक अभिनंदन करते. पुढील सगळ्या संस्थेच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अनघा अशोक पराणकर, निवृत्त मुख्याध्यापिका, लाहोटी कन्या प्रशाला कराड. सन 2021 हे शिक्षण मंडळ कराड या आपल्या संस्थेचं शताब्दी पूर्ती वर्ष आहे. संस्थेच्या यशोमय जीवनाचं हे सोनेरी पान. या संस्मरणीय वर्षात संस्था आदर्श निवृत्त मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित करीत आहे. यात विलक्षण आनंद आहे. हा आनंद खरोखरच शब्दात येत आहे. शिक्षण मंडळ कराड ही संस्था आणि लाहोटी कन्या प्रशाला म्हणजे तर माझं अवघं जीवन. संस्था आणि शाळा या दोन्हींनी माझं आयुष्य समृद्ध केलं. मला आर्थिक बरोबर सामाजिक प्रतिष्ठासुद्धा मिळवून दिली. सन्मानाबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव मला पूर्णपणे आहे आणि म्हणूनच संस्थेच्या कार्याची क्षितिज अधिक विस्तृत व्हावी यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे आणि मला काम करण्याची इच्छा आहे. कराड ही माझी जन्मभूमी आणि संस्था आणि शाळा ही माझी कर्मभूमी. मला असं वाटतं की या दोन्ही मला मिळालेल्या दैवी देणग्या आहेत आणि हे माझ्या पूर्वजन्मीचं संचित आहे. सत्कार याचा अर्थच असा आहे की यापुढे अधिक झपाटलेपणाने काम करायचं आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा अर्थ असा आहे की मी एकटी नाही आहे, माझ्या पाठीशी अनेक जण आहेत. आपलं सहकार्य, सदिच्छा अशाच माझ्या पाठीशी राहू देत आणि म्हणूनच संस्थेच्या ऋणात राहणं हा माझ्यासाठी आनंदाचा ठेवा आहे. खूप खूप धन्यवाद. मी हेमंत लक्ष्मण देशपांडे. मी शासकीय तंत्रनिकेतन मिरज इथे सध्या अधिव्याख्याता यंत्र अभियांत्रिकी या पदावर कार्यरत आहे. शिक्षण मंडळ कराड यांच्यातर्फे मला शताब्दी वर्षातील गुरुमाऊली कैलासवासी डिसूजा पुरस्कार आणि गौरवण्यात आलेला आहे. खरं तर कराडशी माझं जुनं नातं आहे. म्हणजे मी इथूनच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून 86 साली अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि तो माझा तरुणपणातील 1979 ते 86 असा सुवर्ण काळ होता. त्यामुळे कराडची माझं नातं जुनं आहे आणि एक प्रकारे ते माहेर असल्यासारखं आहे असं आपण म्हणू शकतो. ती माहेची ऊब या पुरस्कारात मला लाभली. खरं तर शिक्षण हा एक विषय खूप मोठा आहे. आदर्श प्राध्यापक म्हणा किंवा गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणा, हे सगळे पुरस्कार जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपली एक जबाबदारी त्याविषयी वाढते. आणि मुख्य म्हणजे असं आहे की आजकाल शिक्षण अत्यावश्यक सेवेत येत नाही अशी सरकारची भावना आहे. पण आपण जर पाहिलं आजकाल तर एखादं मूल रडू लागलं तर आई त्याला वाटी चमच्यापासून चंद्र सगळं दाखवते आणि खरं तर हेच शिक्षण आहे. आणि आपण असं म्हणतो की शिक्षणानं आता काय झालं आहे आपलं, तर शिक्षणाने अंगठेबहाद्दर माणसाला सही करायला शिकवलं आणि मी टेक्निकल एज्युकेशनमध्ये आहे तर टेक्नॉलॉजीनं माणसाला सहीपासून आता अंगठेबहाद्दर बनवायला शिकवलं, असं काहीतरी होत आहे. तर या सर्वांची काहीतरी सांगड आपण योग्य रीतीने घातली पाहिजे. हा पुरस्कार जो मला मिळाला आहे त्याच्यामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे. माझे योगायोगानं माझे काका श्री आर के देशपांडे आणि माझ्या काकू सौ शुभा देशपांडे या शिक्षण मंडळ कराडच्याच सेवेत कार्यरत होते आणि त्यांच्या कर्मभूमीतच मला हा पुरस्कार मिळतो, त्याचा मला अधिक आनंद आहे. माझे सगळे कुटुंबीय, माझ्या आईवडील आणि मित्रमंडळांच्या ऋणातून मी मुक्त होऊ इच्छित नाही, पण त्यांच्या ऋणामुळेच हा पुरस्कार मला मिळालेला आहे. आपण सर्वांचे मी आभार मानतो आणि माझ्या जबाबदारीची जी तुम्ही माझ्या खांद्यावर टाकली त्यामध्ये मी उत्तरोत्तर अधिक चांगल्या रीतीने प्रगती करेन आणि समाजासाठी अधिक सेवा करण्याचं बळ मला ऊर्जा मला या पुरस्कारामधून मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे माननीय सर्व व्यासपीठ
आणि आपण उपस्थित समोर असलेले मान्यवर, मला शिक्षण मंडळ कराडने कैलासवासी तात्या वझे या ज्येष्ठ आमच्यातलं रंगकर्मींचं दैवत असलेल्याच्या नावाने ज्येष्ठ रंगकर्मी हा पुरस्कार दिला. त्याबद्दल प्रथम मी शिक्षण मंडळ, टिळक हायस्कूल आणि त्यांचे पदाधिकारी, त्यांच्या संस्था या सर्वांचे मी आभार मानतो. मला पुरस्कार दिला याचा मला आनंद आहेच, पण मी रंगकर्मी आहे का नाही, रंगकर्मीच्या या क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये, रंगभूमीच्या क्षेत्रामध्ये मी अभिनय सम्राट नाही एवढं मला माहिती आहे. मी मंचावरचा किंवा रंगभूमीवरचा, मराठी रंगभूमीवरचा एक नारायण आहे, कार्यकर्ता आहे. आणि या भूमिकेतून तात्या वझ्यांच्या सारखा एका रंगकर्मीचा पुरस्कार मला मिळतोय याचं मला एक वैशिष्ट्य वाटतं. कारण मी एवढंच मराठी रंगभूमीचं माझ्यावर उपकार आहेत किंवा त्याची मला देणगी आहे की आमचे हौसी कलाकारांचं जे दैवत होतं, प्राध्यापक कैलासवासी प्राध्यापक भालोबा केळकर, हे नेहमी म्हणायचे की हौसी रंगभूमीचे आम्ही वारकरी आहोत. आणि त्यांचं एक तत्व होतं किंवा त्यांचं एक एवढ्या गाढ रंगभूमीच्या नाट्यकलेच्या अभ्यासातून त्यांचं जे वक्तव्य होतं की माझ्या म्हणजे ह्या रंगभूमीची ताकद अशी आहे, मराठी रंगभूमीची, की त्या रंगभूमीचं तून एक सुनियंत्रित, सुशिक्षित एक नागरिक तयार होतो. अगदी लहानपणापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जर आपण बघितलं, आणि मी हे बोलतोय ते हौशी रंगभूमीबद्दल बोलतोय. व्यावसायिक रंगभूमीबद्दल बोलणं हा वेगळा विषय आहे. आणि हौसी रंगभूमीबद्दल, आम्ही हौसी रंगभूमीबद्दल वावरल्यामुळं त्याबद्दल मी बोलतो आहे. तेव्हा त्या भूमिकेतून त्यांचं जे मत होतं भालोबा केळकरांचं, ते की एक सुनियंत्रित, सुशिक्षित, सुज्ञ, सभ्य नागरिक तयार होतो, हे जे तत्व आहे ते तात्या वझ्यांच्याकडे आम्ही पाहत होतो. त्यावेळेला आम्हाला किंवा विशेषतः मला ते पूर्णपणे जाणवायचं. असा तो तात्या वझ्यांचा रंगभूमीच्या संदर्भातला वावर होता. त्यांनी जी पथ्य पाळलेली होती त्या संदर्भात तात्या वझ्यांचा पुरस्कार मला मिळतो, याचा एक विशिष्ट महत्त्वपूर्ण मला आनंद मिळतो आहे. हा जो रंगभूमीचा पुरस्कार आहे, हा मी रंगभूमीवरच्या पडद्यामागच्या कलाकार, कराडातली जी रंगभूमी पारंपरिक पहिल्यापासून आहे, विशेषतः शिक्षण मंडळाच्या टिळक हायस्कूलमधील कैलासवासी प्रभुणे सर, शेडवाळकर सर, डिग्रजकर सर, बेलापुरे सर, ह्यांचं मी दोन्ही त्यांचे तिमिर पाहिलं आणि मी रंगभूमीवरच्या जायचं असं माझ्या मनात भारावलं गेलं. आणि मला माझे जे पहिले दिग्दर्शक मुकुंदराव कुलकर्णी, सूर राहुदेचे, नंतर संभूसंच्या चाळीचे माननीय श्रीयुत तारानाथ साहेब, आणि इतर 5-6 नाटकामध्ये माझ्या भावासारखे असलेले माझे गावचे मित्र माननीय चंद्रकांत कुलकर्णी, ह्या 3 दिग्दर्शकांनी मला ही संधी दिली. कारण अभिनयाचे गुण माझ्यात कितपत होते याच्याबद्दल मी साशंक आहे, पण रंगभूमीवरच्या पडद्यामागील कलाकारांच्या संदर्भात जे योगदान असतं त्या कलाकारांचं, अगदी हौसी कलाकारमधून काम करणाऱ्या ज्या मुली होत्या, त्या काळच्या मुलं होती, त्या मुलींना आम्ही रात्री 12-12, 2-2 वाजेपर्यंत घरी पोचवायचो. तर घरातले लोक झोपमोड होऊन त्यांची दारं उघडायची. म्हणजे रंगभूमी म्हणजे पडदेच ओढले पाहिजेत आणि रंगभूमीवर मागं काम केलं पाहिजे असं नाही, हे सुद्धा एक काम असतं. किंवा नाटकामध्ये वेळेला एक काढ्याची पेटी कमी पडली तर काय होतं, कसा नाटकाचा फियास्को होतो, ते न होऊ देता जो काढ्याची पेटी आणून देणारा जो पाठीमागचा कार्यकर्ता आहे, कलाकार आहे, नारायण आहे, पाठीमागचे कलाकार आहे, त्यामध्ये सगळे आले.
मेकअपवाले आले, वेशभूषा आले, सगळे लाईटमन आले, म्युझिककार आले. ह्या सर्वांना मी कराडच्या रंगभूमीची जी पारंपरिक रंगभूमी पहिल्यापासून 102 वर्षाचा इतिहास असलेली जी आहे, त्या सर्व पाठीमागच्या कलाकारांना, या नारायण लोकांना माझा हा पुरस्कार मी समर्पित करत आहे. आणि मला इथं माझे 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व नियोजकांचे आणि विशेषतः शिक्षण मंडळानं पुरस्कार दिला त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी शतशः ऋणी आहे. आभार मानून परकेपणा करण्यापेक्षा ऋणात राहण्याचा आनंद मला घ्यायचा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अविनाश खांदेरी, उपशिक्षक टिळक हायस्कूल कराड. आज मला या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. खरोखर मला अतीव आनंद होत आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, या जन्मदिवसादिवशी हा पुरस्कार मिळणं खरोखर मला भाग्याचं वाटतं. या पुरस्कारासाठी मला शिक्षण मंडळ कराड या संस्थेनं निवड केली. तसंच या निवडीबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण दिलेली जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी मी यशस्वीपणे नक्कीच पेलेन असे मी त्यांना आश्वासन देतो. तसंच आपण या संस्थेमध्ये काम करत असताना मला अतिशय चांगल्या पद्धतीचे सहकारी, तसंच आमचे सर्व शिक्षण मंडळातील सर्व पदाधिकारी यांचं सहकार्य लाभलं. कदाचित याचमुळं मी आज या ठिकाणी उभा आहे. हे या पुरस्कारापर्यंत जात असताना मला माझ्या कुटुंबाची ही फार मुलाच्याशी साथ लाभली. याच्यामध्ये माझं दैवत्व असणारे माझे आईवडील यांनी मला इथपर्यंत येण्यासाठी खूप कष्ट केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. तसंच माझी पत्नी, माझी 2 मुलं अन्वित आणि अधिराज, तसंच माझी आत्या, की मला जी नेहमी कठीण प्रसंगात त्याच्या छातीवरती हात ठेवून कशा पद्धतीने जगायचं मार्गदर्शन करते, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. तसंच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे माझे मुख्याध्यापक श्री आहिरेजी सर, उपमुख्याध्यापक श्री वाघमारे सर, पर्यवेक्षक श्री शिंदे सर आणि बाबर सर यांनी अतिशय मोलाचं मला मार्गदर्शन केलं. तसेच या ठिकाणी माझे सर्व सहकारी यांना कृतज्ञ राहून मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. आणि माझ्या मंदिरातील माझ्या शाळेतील मंदिरातील जो देव आहे, हे म्हणजे माझे विद्यार्थी. या विद्यार्थ्यांचं नाव घेऊन या ठिकाणी मी हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार आपल्या सर्वांच्या सदिच्छेने मी स्वीकारत आहे. पुन्हा एकदा आपण हा पुरस्कार मला दिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शिक्षण मंडळ कराडने 2020चा जो कैलासवासी डॉक्टर राघव प्रभुणे अमृत महोत्सवी गौरवग्रंथ पुरस्कार मला दिला, याबद्दल मी या शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. हा पुरस्कार मला मिळाला याचा मला निश्चितच आनंद आहे. याचं कारण, ज्या संस्थेनं मला हा पुरस्कार दिला ती संस्था शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था आहे. या संस्थेला एक उज्ज्वल परंपरा आहे. लोकमान्य टिळकांची स्मृती जागृत ठेवून त्यांच्या ध्येयवादाने गेली 100 वर्षे ही संस्था कार्यरत आहे आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. आता त्यांचा शतक महोत्सवी वर्ष सुरू होत आहे, पूर्ण झालेला आहे. आणि या शतक महोत्सवी वर्षामध्ये मला हा पुरस्कार मिळाला म्हणूनही मला आनंद होतोय. दुसरा आनंद यासाठी होतोय की त्यांच्या नावानं मला हा पुरस्कार दिला गेला. तो डॉक्टर राघव प्रभुणे हे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक होते. जवळजवळ 50 वर्षे त्यांनी उत्तम सेवा केली, शिक्षण क्षेत्रात मूल्ये रुजवली ती जी आज चिरंतन आहेत आणि शिक्षण क्षेत्राला वाट दाखवणारी आहे. शिकवत असतानाही स्वतः PhD होऊन शिक्षकांना कसं अध्ययनशील राहिलं पाहिजे याचीही जाणीव त्यांनी शिक्षकांना करून दिली. सेवानिवृत्तीनंतरही ते कार्यरत राहिले आणि या शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी संस्थेला मार्गदर्शन केलं. या संस्थेबद्दल मी उतराई नक्कीच होईल आणि या ऋणातून मुक्त होण्यासाठी संस्थेनं जो मला पुरस्कार दिलेला आहे तो पुरस्कार संस्थेलाच मी देणगी रूपानं परत करतो आहे. हा ऋण व्यक्त करण्याचा माझा भाग आहे. आणि जाता जाता मी सांगतो की या पैशापेक्षा हे संस्थेने मला जे मानपत्र दिलं ते मानपत्र मला बरंचसं काही शिकवून जाणार आहे, मला प्रेरणा देणार आहे,
माझ्या हातून आणखी पुढं साहित्य सेवा व्हावी, लेखन व्हावं असा मी त्यातून बोध घेतो. पुन्हा एकदा या संस्थेनं मला हा पुरस्कार दिला याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो. शिक्षण मंडळ कराडचे पदाधिकारी, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सेक्रेटरी श्री चंद्रशेखर देशपांडे, जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र लाडकर, सर्व काउन्सिल सदस्य, 2020 आणि 2021च्या विविध पारितोषिक विजेते, या संस्थेच्या विविध शाखांचे शाखा प्रमुख, शिक्षक, कर्मचारी वर्ग, माझ्यावर, या संस्थेवर, टिळक हायस्कूलवर आणि आपणा सगळ्यांवर नितांत प्रेम करणारे, या प्रोग्राम देशपांडे साहेब म्हणल्याप्रमाणे काही आपल्यावर कन्स्टेंट असल्यामुळं जे फेसबुक, तुमचं यूट्यूब आणि इतर दृकश्राव्य माध्यमातून बघताय असे सर्व हितचिंतक बंधू भगिनी, सर्वप्रथम मी माझा आपल्या सर्वांना नमस्कार करतो. या शाळेमध्ये मी शिकलो नव्हे तर आमच्या घरातली 5वी पिढी आज या शाळेमध्ये शिकली. या शाळेतील ज्यांना मी माझ्या शिक्षण क्षेत्रातले आदर्श समजतो असे माझे शिक्षक डॉक्टर राघव प्रभुणे यांनी त्यांच्या आदर्श शिक्षकांच्या नावानं राभा देवस्थे डॉक्टर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कृत केलेला पुरस्कार आज मला प्रदान करण्यात येतोय. मी स्वतःला मी खूप आनंदी आणि नशिबवान समजतो. एक या शाळेचा विद्यार्थी आहे आणि त्याचबरोबर मला या संस्थेनं एक शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती म्हणून मला आज पुरस्कृत केलं आहे. त्या दोन्ही गोष्टीचाही मला खरंच अत्यंत आनंद आहे. जेव्हा या व्यासपीठावर कार्यक्रम चालू होता तेव्हा बसल्यानंतर माझ्या आयुष्यातल्या 60 वर्षाचा प्रवास माझ्या डोळ्यासमोरून सहज तरळून गेला. जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेलो, घरामध्ये 4 पिढ्या एकत्र राहत होत्या. वडील सामान्य शिक्षक, शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये पहिल्यांदा ते महाराष्ट्र स्कूलमध्ये होते, नंतर ते मसूरला बदली झाली. काही कौटुंबिक अडचणी, परिस्थितीमुळे आईला करणारी लागणारी नोकरी आणि त्यामुळे तितकी होणारी फरफट सगळंच बघितलं. लहानपणी आईबरोबर पुण्याला जेव्हा नोकरीला होतो तेव्हा पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये काही वर्ष शिकलो आणि नंतर या आपल्या संस्थेच्या नूतन मराठी शाळेमध्ये 3री 4थी माझा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यावेळचे मुख्याध्यापक, त्यावेळच्या मुख्यतः मला घडवणाऱ्या शिक्षिका, मला आठवतं इनामदार मॅडम होत्या, की आता बाई म्हणायचो आम्हाला त्यावेळेला, कुलकर्णी बाई होत्या, ढवळे बाई होत्या, वैद्य सर मला त्याला मुख्याध्यापक होते. आणि तरी आमच्याकडे त्यावेळेच्या मिडल स्कूल स्कॉलरशिपची तयारी करून घेतली आणि त्यातून शिक्षक आणि शिक्षक विद्यार्थी याच्यामध्ये नातं कसं असावं यातली खरंच बीजं रुजली गेली. अजूनही काही कामानिमित्त या संस्थेमध्ये येतो, प्रेमामुळे येतो. या संस्थेत मी घडलोय आणि त्या भिंतीवर माझं नाव वाचल्यानंतर मला खूप आनंद होतो, खूप ऊर्जा मिळते. आईच्या नोकरीमुळं पुढची काही वर्ष मी कोयनानगरच्या जीवन शिक्षण विद्यामंत्री जिडपीच्या शाळेत घालवली. नंतर याच शाळेमध्ये मी माझं 10वी किंवा त्यावेळी 11वी मी नंतर आपल्याला एफवायचे एकच वर्ष असं होतं की ते या टिळक हायस्कूलमध्ये गेलं. तेथून इंजिनिअरिंगला गेलो, IIT पवईला गेलो, पुढे PhD पूर्ण केली. पण या जीवन प्रवासामध्ये या कोयनेच्या शिक्षकांबरोबरच ते म्हणतात गुरुजी म्हणायचो सुदैवानं, कारण आता गुरुजींचे सर झाले, मॅडमचं मॅम झालं आणि त्यातलं शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये नातं होतं त्याला कुठंतरी हलकेशे धागे तुटायला लागले असं मला शिक्षक म्हणून वाटतं.
त्यावेळचे गुरुजी तेही मला आदर्श होते. कारण असं असतं की काही वयापर्यंत आई वडील आपले आदर्श असतात, नंतर शिक्षक तुमचे आदर्श होतात. तुम्ही त्यांना इमिटेट करण्याचे, तुम्ही त्यांना त्यांची प्रतिकृती आपल्यामध्ये साठवून आपण त्यांचाच व्हायचा प्रयत्न करतो. आणि तेही मला कोयनानगरच्या शाळेमध्ये पैरण घातलेले, खाली गेले पायजमा घातलेले, डोक्यावर गांधी टोपी घातलेले गुरुजी त्यांनी मला आयुष्यात खूप मोठं जगायला शिकवलं. परिस्थिती कशी असते, पण जोपर्यंत जीवन मूल्य शाश्वत तुमच्या स्वरूपात आणली जातात तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रलोभनं, आकर्षणं आत्ताच्या पोस्ट मी काम करतोय ती इथपासून मला ठरवून देत नाही. ही संस्था तर माझ्यासाठी आदर्श म्हणून जे काही जीवन आदर्श असतात, ज्याला रोल मॉडेल्स इंग्लिशमध्ये म्हणतात, हा तर त्याचा खजिना सुद्धा. म्हणजे देशपांडे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे मागणी सर असू देत, प्रभोणे सर असू देत, आर्यन कुलकर्णी असू देत, भिडे असू देत, किती शिक्षकांची नावं घेऊ की ज्यांनी त्यांच्यातली मूल्य त्यांच्याकडे बघून न सांगता आमच्यापर्यंत पोचवली, ज्यांनी मला या परिस्थितीमध्ये एका सामान्य घरातून या कृतीपर्यंत बसवायची ताकद दिली की त्यांचं आयुष्यभर ऋणी आहे. आज दुर्दैवानं मगाशी आदरणीय डॉक्टर शहा सर, प्राचार्य शहा बोलले की आज कुठंतरी आम्ही दूर होतोय. आज अभियांत्रिकी शिक्षणामध्ये मी प्राचार्य किंवा जे काही चिकटलेली विरुद्ध किंवा जी आहेत ते सोडून देऊ, पण आमच्या अभियांत्रिकी शिक्षणामध्ये सुद्धा आज पुस्तकांपेक्षा, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि फील्डवर बरीच वर्ष कामं केली आहेत, या शिक्षणाबरोबरच ज्यांनी मला चांगला अभियंता घडवण्यासाठी मला मदत केली की ते असतील आमचे लेबर असतील, आमचे सुपरवायझर असतील, की जे काही पुस्तकामध्ये नसतं पण ते फील्डवर असतं. कारण इंजिनिअरिंगमध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये अनसर्टनिटी ओनली सर्टन वर्ड, आणि हे मी त्यांच्याकडे शिकलो. आणि त्या सगळ्यांनी मला या कृतीपर्यंत, या सन्मानापर्यंत पोहोचवलं. म्हणून पहिल्यांदा त्यांना विनम्र अभिवादन करून मी छोटी माझं मनोगत तुमच्यासमोर मांडणार आहे. मित्रो आणि आदरणीय व्यक्ती हो, तुम्ही सगळे बरेचसे पुरस्कृत प्राप्त आहात, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. शिक्षक म्हणून थोडंसं काम नक्की केलं, कारण शिक्षक, मला अजूनही प्रभुणे सरांचं एक वाक्य आठवतं, जेव्हा मला तो परिणाम पुरस्कार दिला गेला होता, त्या प्रभुणे सर म्हणले की शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं कसं असतं, तर शिक्षक विद्यार्थ्याला घडवतो, विद्यार्थी पण शिक्षकाला घडवतो, आणि दोघंही एकमेकांचा हात धरून परमार्थाची कास धरतात. हे खरं शिक्षकाचं मोठं स्वरूप आहे. आज जग आभासी पद्धतीकडे चाललंय, त्याला अनेक कारणं असतीलही, पण जी काही शाश्वत मूल्य आहेत ती जगायला अत्यंत आवश्यक असतात, जे तुम्हाला चांगला नागरिक घडवतात. मगाशी माझ्या बाळासाहेबांनी उल्लेख केला त्याचा की शिक्षणाचा उपयोग काय, त्या शिक्षकाला उपयोग नुसती डिग्री देणं हा नाही, नुसती शब्दाने साक्षर करणं नाही, तर त्याला जबाबदार सुजाण नागरिक बनवायचं काम हे त्या शिक्षकाचं असतं. आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे थोडंसं कुठेतरी दुरावत आहे याची मात्र मला एक प्राचार्य म्हणून किंवा म्हणून ही खंत मला कुठेतरी मनाला पोचते. कदाचित असंही असेल की परिस्थिती झालेली बदल, त्याच्यामध्ये आलेली कृत्रिमता कदाचित हल्ली असं म्हणतो की तुम्हाला कागदी गुलाब हा देशी गुलाबापेक्षा जास्त जवळ वाटायला लागलाय. आणि यातून काय होतं की जी काही मूल्य तुम्हाला जगायला लागतात, जी काही मुलं शाश्वत असतात, जी काही नीतिमूल्य तुम्हाला लागतात, त्याच्यापासून कदाचित ही मुलं आणि हे विद्यार्थी कुठेतरी लांब जात आहेत का काय, आणि आभासी जगावर विश्वास ठेवावा लागतो का काय, ही परिस्थिती नक्कीच निर्माण झाली. मुलांना मार्क मिळतात, मुलांना डिग्री मिळतात. आज सध्या अभियांत्रिकी असेल, वैद्यकीय असेल किंवा आता कुठल्याही टेक्निकल कोर्सेसमध्ये कॉलेजेसची संख्या वाढली, त्यांना मुख्यतः संधी पण उपलब्ध झाल्या. पण संधीचा तो मुलगा काय ती मुलगी खरेखूर वापर करते का हा प्रश्न मला नक्की पडलाय. गुणात्मकता वाढ ही जास्त महत्वाची असते संख्यात्मक वाढीपेक्षा.
ही कल्पना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ते शिक्षकाचं खरं तर आज मोठं कार्य आहे. 25 वर्षापूर्वी भारतानं 2 गोष्टी स्वीकारल्या, ज्याला म्हणतात तुम्ही एक प्रायव्हेटायझेशन आणि दुसरं होतं ग्लोबलायझेशन. आणि यामुळं आज कुठल्या तरी खेडेगावातला जवळचा मुलगा न्यूयॉर्कपर्यंत पोहोचून आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतो, पण त्याचबरोबर कुठला तरी चायना किंवा या कोरियासारखा माल की कोरियासारखा देश आपली बाजारपेठ काबीज करू शकतो आणि आपल्या नोकऱ्यांची संधी कमी होऊ शकते, कारण आपले झालेले विद्यार्थी, आपली झालेली वाढ ही संख्यात्मक आहे पण गुणात्मक नाही. प्रत्येक दिवशी मी सहज सांगतो, मी जेव्हा बी झालो 82 साली, तेव्हा बी झाल्यानंतर साध्या 15 पैशाच्या पोस्टकार्डवर त्यावेळेच्या सुप्रीम इंजिनियरला पत्र टाकलं तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला नोकरीचा कॉल यायचा. प्रश्न एकच असायचा, तुम्हाला PWD पाहिजे का इरिगेशन पाहिजे. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे, कारण तुमचं नॉलेज किंवा तुमचं जे काही टेक्निकल नॉलेज ते तर पाहिजेच, त्याला पर्याय नाही, त्याला मी डोमेन नॉलेज म्हणतो. पण त्याचबरोबर या विद्यार्थ्याला काहीतरी इतर गोष्टींची पण त्याला पूरकता, सप्लिमेंटरी फील्ड ज्याला आम्ही म्हणतो ते आवश्यक असतं, आणि तेही त्या विद्यार्थ्याचे डोळे उघडणे हे या शिक्षकाचं काम आहे. जग स्पर्धात्मक बनलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नुसता तुमच्या डिग्रीचा कागद कदाचित पुरेसा पडत नाही, पडतच नाही, त्यापेक्षा तुमच्यामध्ये असलेले काही स्किल सेट ज्याला म्हणतात तेही त्या मुलापुढं मांडणं, त्या मुलाला सत्व मिळवणं आणि त्या मुलाला स्वतःला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करणं, मदत करणं, हँडहोल्डिंग करणं, या शिक्षकाचं खरं तर बदलत्या जगातलं एक आव्हान आहे. आणि म्हणून जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा शिक्षकाचा रोल हा मोठ्या प्रमाणात पुढे येतो. आणि नाहीतर आपल्या मुलांकडे साधन संस्कृती कमी असली पण जी चिकाटी आहे त्याला त्याची जाणीव करून न देता आपण त्याला नुसतंच पास करत गेलो, नुसतंच त्याला कागदी मार्क देत गेलो तर कदाचित आपण पुढच्या पिढीवर अन्याय करतो का काय, हाही शिक्षकांनी स्वतःला प्रश्न विचारायची आज वेळ आलेली आहे. आज बऱ्याच प्रकारची स्किल्स, ज्याला स्किल सेट्स म्हणतात, हे खूप आवश्यक आहे. आणि सुदैवानं मला खूप आनंद वाटला ज्या देशपांडे साहेबांनी सांगितलं की काळाची गरज आणि पावलं ओळखून ही संस्था शिक्षण मंडळ कराड या अशा प्रकारचे स्किल सेट, कौशल्य विकासाचे कार्यक्रम हाती घेत आहे. आणि मगाशी देशपांडे साहेबांनी अपेक्षा केल्याप्रमाणे मी जेव्हा 2 महिन्यानंतर या सेवेत निवृत्त होईल तेव्हा माझ्याकडे जे काही थोडेफार गुण असतील, जे काही थोडंसं कौशल्य असेल ते या भागातल्या विद्यार्थ्यांना, या भागातल्या गरजू लोकांना पोचून त्यांना एम्प्लॉयबल करण्यासाठी जे काही माझी हाती शक्य आहे ते मी नक्की या संस्थेच्या माध्यमातून करेन. कारण एकच गोष्ट आहे की बुद्धिमत्ता ही कुठल्याही जॉग्राफिक लोकेशनवर अवलंबून नसते. असं नाही की मुंबईतले लोक काही आभाळात खाली येतात आणि त्यांना येतं, प्रोबॅबली दे मे बी मोर स्ट्रीट स्पार्ट, पण जेव्हा तुमचं मॅटेरियल येतं, जेव्हा तुमच्यातलं खरं सत्व लागतं तेव्हा कदाचित आपल्यातली मुलं की त्यांना काकणभर सरस करतात की मग त्यांच्याबरोबर नक्की असतं, फक्त आपल्या मुलांमध्ये असतो. एकच गोष्ट म्हणजे न्यूनगंड, ज्याला आम्ही इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो. आणि तो जर इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आपण घालू शकलो आणि तर कदाचित आपण शिक्षक म्हणून त्यांच्यावर जास्त चांगली त्यांना मदत करू शकू. कारण ट्रेनिंग प्लेसमेंट सारखा भाग ज्याला एम्प्लॉयमेंट मगाशी देशपांडे साहेबांनी शब्द वापरला. मीही एका खेडेगावात आलोय, मी एका जिल्हा परिषद शाळेत आलोय, पण तुम्हाला चांगले इनपुट दिले गेले तसे या शाळेमध्ये मला मिळाले तर आपण नक्कीच चांगले कॉम्पिटंट टेक्नोक्रॅट होऊ शकतो. ही त्यांच्या मनापुढे भावना उभी करणं हे आपल्या सगळ्यांचं पहिलं कार्य आहे. आणि मला खात्री आहे की आपल्यासारखे सुजाण नागरिक, विद्यार्थी, हितचिंतक आणि कुलकर्णी साहेबांसारखे, देशपांडे साहेबांसारखे आणि लाटकर साहेबांसारखे चांगली मॅनेजमेंट, या दोन्ही गोष्टी आमच्यासारख्या छोट्या खारीचा वाटाणा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या मदतीनं, शिक्षकांच्या मदतीनं आपण खऱ्या अर्थानं या समाजाचं परिवर्तन, पुढच्या पिढीला घडवण्याचं काम आणि ज्या संस्थेत, ज्या लोकमान्यांच्या नावाने ही संस्था आपण पुढे नेतोय त्यांना खरं तर त्यांचा आदर्श समोर ठेवून एक
समाज विकासाचं काम करू शकू. आणि त्यासाठी मी आणि माझे अनेक विद्यार्थी या संस्थेवर शाळेवर प्रेम करतात, त्याच्यामध्ये आपला हातभार नक्कीच लागेल अशी मी ग्वाही देऊन मी इथंच आज माझं मनोगत संपवलं. एकच गोष्ट की प्रभुणे सरांनी त्यांच्या शिक्षकांच्या नावानं राभा देवश्री पुरस्कार जो त्यांनी ठेवला प्रस्तुत केला आहे, तो आज मला मिळाला. त्याच्यामध्ये काही मला रोख रक्कम म्हणून काही मला एक पारितोषिक प्रदान केलं गेलं, त्याचा मी अत्यंत नम्रपणे माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या मदतीनं मी त्याच्या पण वतीनं मी स्वीकार करतो. पण हे देणं किंवा संस्थेकडनं काही स्वीकारणं हे अजिबात शक्य नाही, कारण माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याला या संस्थेच्या ऋणामध्येच राहणं मी पसंत करेन. आणि म्हणून ही रक्कम स्वीकारण्याच्या ऐवजी मी तेवढीच रक्कम जास्त देऊन या संस्थेनं काही चांगली सामाजिक कामं हाती घ्यावी, हाती घ्यावी नव्हे तरी हाती घ्यावी नव्हे तर मी त्याच्यामध्ये काही सहभाग करावा अशी इच्छा व्यक्त करतो. आणि हीच रक्कम मी परतही करतो आणि माझ्या वतीनं एक छोटीशी मदत संस्थेला करतो की यातनं आणखी काही संस्था आपली वर येईल. कारण मीही एक काहीतरी प्राचार्य म्हणून काम करतो, होणाऱ्या अडचणी शासनाला सुद्धा असणार नाही तर अशी संस्था चालवणं ज्याला कुठल्या प्रकारचा बाकी कुठलाही आर्थिक सहभाग नाही याची अडचण मी ओळखून एक छोटासा वाटा म्हणून ही रक्कम आणि बाकीची काय तुम्ही संस्थेला मदत करतो, कृपया त्यांनी स्वीकारावी एवढीच मला वाटतं. सर्वांचे आभार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करतो शिक्षण मंडळ कराडचे जॉईंट सेक्रेटरी माननीय श्री राजेंद्र लाटकर यांना. नमस्कार. आज आपण सर्व या गुरुगौरव समारंभाच्या निमित्ताने आपण आलात, त्यामुळे आम्ही संस्था चालक सर्व कार्यकारिणी सदस्य नक्कीच भारावून गेलेले आहोत. आणि या भारावलेपणाचं उतराई होण्यासाठी आभाराचं काम, ते भार थोडेसे कमी करण्याचं काम माझ्याकडे आहे. शिक्षण मंडळ कराडची स्थापना 1920 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. संस्थेने आज शतकपूर्ती वर्षामध्ये पदार्पण केलं असून संस्थेच्या 100 वर्षाच्या सोनेरी इतिहासाचं आपण वर्तमान आणि भविष्य आहोत याचा आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. या महामारीच्या प्रादुर्भावामुळे तसेच शासकीय निर्बंधांच्यामुळे संस्थेचा शताब्दी महोत्सव जसा आयोजित केला होता तसा साजरा करणं खरं शक्य झालं नाही. केवळ याचा बाऊ न करता आपण गेले शतक महोत्सवी वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीनं काही महत्त्वपूर्ण कार्यक्रम उत्स्फूर्तपणे घेतले आणि त्यांना तुमचा प्रतिसादही तसाच मिळाला. आज 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णनचा जन्मदिन. त्यांचं शिक्षणाप्रतीचं अत्यंतिक प्रेम जिव्हाळा तर होताच, पण ते एक आदर्श शिक्षक म्हणून सुद्धा सर्व गुणसंपन्न होते. गुरु शिष्य ही परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक पवित्र आणि अतूट बंधन आपल्याकडे त्या नात्याने दिलंय. आजच्या दिवशी पूर्ण भारतभर शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. याच दिवसाचं औचित्य व शतकपूर्ती वर्षातील शिक्षक दिनाचा योग साधून या पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. गतवर्षी या काळात साथीच्या रोगानं उच्चांक गाठल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांच्यावर सार्वजनिक निर्बंध होते आणि त्यामुळे गुरुगौरव समारंभाचं नियोजन मागच्याही वर्षी करता आलं नाही. सध्या ही परिस्थिती निवडल्यामुळे आपण हा कार्यक्रम साजरा करू शकतो. सर, 2020 मधील पुरस्कार वितरणाच्या दुसऱ्या सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्थापत्य विभाग प्रमुख शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडचे डॉक्टर माधव कुंठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आणि
विशेषतः आपल्या संस्थेचा प्रतिष्ठित डॉक्टर राभा दिवसळी पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे आभार. जाता माधव कुमटेकरनी सांगितले की मी वेळ नक्की दिली आणि त्यांनी ती देणगी आपलं स्वतःचं काही धन घालून दिली, त्याबद्दलही त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर राघव प्रभूणे अमृत महोत्सवी गौरवरत्न पुरस्कार डॉक्टर राजाराम बाबा कुंभार यांनी प्रकाशित केलेल्या वास्तववादी शिक्षणाशी निगडीत असणाऱ्या संवाद विद्यार्थी मित्रांशी असा घडतो पाल्य आणि असा बिघडतो पाल्य आणि स्वप्नातून वास्तवाकडे या तिन्ही ग्रंथास मिळून गौरवग्रंथ पुरस्कार देण्यात आला. तो त्यांनी आनंदाने स्वीकारला, त्याबद्दल त्यांचे आभार. आजच्या या समारंभासाठी सन 2020 या सालात जाहीर करण्यात आलेले पुरस्कार विजेते वेळात वेळ काढून संस्थेचा सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांच्यावर त्यांचे नातेवाईक मित्र हेही ऑनलाईन किंवा प्रत्यक्षात उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. वेळेअभावी सगळ्यांचा नामोल्लेख करणं हे शक्य नाही, त्याबद्दल क्षमस्व. पुरस्काराचा अगदी सुरेख सन्मानचिन्ह बनवून देणारे तत्वज्ञ फोटोग्राफर, फ्रेम मेकर्स, कराडचे श्री अवधूत कस्तुरी या कार्यक्रमातील प्रत्येक सोनेरी क्षण ज्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले असे सही फोटोग्राफरचे श्री प्रसाद देशपांडे, अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ज्यांनी या कार्यक्रमात भावविश्वाचं चित्रीकरण केलं असे यशवंत नगरी चॅनलचे श्री विकास भोसले, संस्थेच्या सर्व प्रकारचे कार्यक्रम, उपक्रम आदीच्या वर्तमानपत्रात प्रसिद्धी देणारे संस्थेचे हितचिंतक विवेक ढापरे आणि इतर संस्थेचे हितचिंतक वार्तांकरकार त्यांचे मनस्वी आभार. यापुढेही संस्थेवर आपल्या सर्वांचं असाच लोभ राहो, प्रेम राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. हा गुरुगौरव समारंभ उत्स्फूर्तपणे प्रसन्न होण्यासाठी, संपन्न होण्यासाठी टिळक हायस्कूलने व्यासपीठ व्यवस्था, इंग्रजी माध्यमाची शाळा, महिला महाविद्यालय यांनी बैठक व्यवस्था या कार्याचे गुरुगौरवपी आपल्या सुरेल आवाजात त्याने आपल्याला मंत्रमुग्ध केलं. त्या लागोटी कन्या शाळेचे संगीत शिक्षक आणि विद्यार्थी त्यांचे आभार. या आपल्या सूत्रसंचालनानं समारंभात सूत्रबद्ध आणणारे टिळक हायस्कूलचे उपशिक्षक जीवन थोरात आणि नूतन मराठी शाळेच्या उपशिक्षिका सौ सुवर्णा देशपांडे यांचेही मनपूर्वक आभार. जसं या माधव कुमटेकर सरांनी आपल्याला आपला पुरस्कार त्यात रक्कम घालून जसं दिला, तसं एक विशेष उल्लेख मला 1-2-3 जणांचे करायचे आहेत. श्री राजाराम कुंभार सर यांना यापूर्वी अनेक नामवंत संस्थांच्याकडून पुरस्कार मिळालेले आहेत, पण पुरस्काराची मिळालेली रक्कम ते स्वतःकडे कधीच ठेवत नाही. हा त्यांनी आजपर्यंत पाळलेले तत्व आहे आणि तो संकल्पही आहे. या संकल्पाप्रमाणे त्याने आजही मिळालेली पुरस्काराची रक्कम ही संस्थेच्या पुढील वाटचालीस देणगी म्हणून दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. श्रीयुत वाघमारे सर, श्रीयुत व्ही.एस. कुलकर्णी आणि बांदिगरे सर यांचेही आभार. या कार्यक्रमास संस्थेचे काउन्सिल सदस्य, हितचिंतक यांची विशेष उपस्थिती लाभली, त्यांचेही मनापासून मी आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, शिक्षण मंडळ, शताब्दी समिती, केंद्रीय सण समारंभ व्यवस्थापन समिती या सर्वांचं सहकार्य लाभलं. या सर्वांचेही मनापासून आभार. जे ऑनलाईन हा कार्यक्रम बघतायत, ज्यांनी हा वेळात वेळ काढून आजचा रविवारचा दिवस असून सुद्धा आमच्या कार्यक्रमासाठी हजर राहिला, त्यांचेही मनापासून आभार. नजर चुकीने जर कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल तर त्यांची क्षमा मागतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हस्ते परहस्ते सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच मी मनापासून आभार मानून हा कार्यक्रम